दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। वाडा तालुक्यातील MIDC क्षेत्रात रोजगाराच्या नावाखाली उभ्या असलेल्या टायर पायोरलेसिस कंपन्या आता नागरिकांच्या जीवावर उठल्या आहेत। तालुक्यातील तब्बल 77 टायर पायरोलेसिस कंपन्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून पर्यावरणाचं गंभीर नुकसान केल्याचा आरोप करत वाडा तालुका पर्यावरण संवर्धन शिष्टमंडळानं प्रशासनाला अंतिम कायदेशीर इशारा दिलाय। वाडा तालुक्यात शेती आणि नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात असताना गेल्या काही काळात 77 टायर पायोरलेसिस कंपन्या सुरू करण्याची परवानगी देण्यात आली। या कंपन्यांमधून निघणारा विषारी धूर, बेकायदेशीर संचालन आणि पर्यावरण नियमांचं होणारं उल्लंघन यामुळे स्थानिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। यापूर्वी अनेकदा तक्रारी आणि आंदोलनं करूनही प्रशासनाकडून केवळ दिखाव्याची कारवाई केली जाते। प्रत्यक्षात या कंपन्या पुन्हा नियमबाह्य उत्पादन सुरू करीत आहेत। कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षेचे कोणतेही निकष पाळले जात नाहीत। अनेकदा कामगारांचा मृत्यू होऊनही प्रकरणं दाबली जातात असाही आरोप करण्यात आलाय। टायर जाळून त्यापासून तेल काढण्याच्या प्रक्रियेत होणारं प्रदूषण भयंकर असून आयात बंदीच्या नियमांचंही सर्रास उल्लंघन केलं जात आहे। आज शिष्टमंडळानं प्रशासनाला अंतिम निवेदन दिलं असून या 77 कंपन्यांवर कठोर कारवाई करून त्या बंद केल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। विकासाच्या नावाखाली होणारा हा विनाश थांबवून जनतेला न्याय देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। आता या जन आक्रोशाची दखल घेऊन प्रशासन या प्रदूषणकारी कंपन्यांना कायमचं टाळं लावणार का याकडे संपूर्ण वाडा तालुक्याचं लक्ष लागलंय। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, पालघर।